एनसीपीच्या शशिकांत शिंदेंनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। विलीनीकरणानंतर नेतृत्व दादांकडे देणार होतो असं ते म्हणाले। तर साहेबांसह सर्व नेत्यांनी असा निर्णय केला होता असं ते म्हणाले। शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून हा मोठा दावा करण्यात आलाय। आता प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। विलीनीकरणानंतर नेतृत्व दादांकडे देणार होतो असं ते म्हणाले। तर साहेबांसह सर्व नेत्यांनी असा निर्णय केला होता असं ते साप्ताहिकातून म्हणाले। पक्षाचं नेतृत्व हे दादांकडे जाणार होतं असं ते म्हणाले। शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय। तर विलीनीकरणाच्या चर्चांना अजूनही जोर असतानाच त्यांनी हा शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा केलाय, मोठा गौप्यस्फोट केलाय। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेले। शशिकांत शिंदेंनी हा मोठा दावा केलाय। गिरीश, नक्कीच आपण बघतोय की आज शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे जे मासिक निर्णय त्यामध्ये म्हटले की 12 तारीखला खरं तर हा विलीनीकरणाचा निर्णय झाला होता आणि शरद पवारांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आलेला होता आणि विलीनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा ही अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय शरद पवारांच्या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केलेला होता। अशा पद्धतीचा खळबळजनक दावा आजच्या मासिकाचे अध्यक्ष लेखात करण्यात आलेला आहे। तर त्यावर आता अजित पवार पक्षाकडून काय प्रतिक्रिया येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र विशेष करून शरद पवार यांच्या उपस्थितीत हे सर्व निर्णय घेण्यात आले होते असा जो उल्लेख करण्यात आला आहे। त्यामुळे आता पुढे विलीनीकरणाची चर्चा काय पुढे जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आजच्या शशिकांत शिंदे यांच्या लेखाने पुन्हा एकदा विलीनीकरणाची जी चर्चा आहे त्याला कुठेतरी अजून वाव मिळालेला आहे। विशेष करून आता रोहित पवार देखील या सगळ्यावर पत्रकार परिषद देखील घेणार आहे। त्यामुळे आता या सगळ्या दोन्ही पक्षाकडून अजून काही प्रतिक्रिया येतात का हे देखील पाहावं लागेल। नक्कीच गिरीश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता पक्षाचं नेतृत्व दादांकडे जाणार होतं असं शशिकांत शिंदेंनी या लेखातून लिहिलंय। विलीनीकरणानंतर नेतृत्व दादांकडे जाणार होतं। शरद पवारांची याला सहमती होती असं ते म्हणाले। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर पक्षाचं नेतृत्व दादांकडे जाणार होतं असं या लेखातून त्यांनी म्हटलंय।